आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हळदीची तयारी करते. हळद झाले कुठून बघते सरिताचं काय चाललंय. आम्ही इकडचं बघतो. हो हो. वा, छान तयारी केलीस. मी ना त्यात गुलाब पाणी घालते. काहींना ना हळद गरम पडते. बरं, मी तुम्हाला गुलाब पाणी देते. हा बरं दे. दे मी करते. तू जरा बाहेर जाऊन बघ जा, बाहेरची तयारी काय राहिली का. चालेल, आले. आई, अरे वा, हाऊ ब्युटिफुल. किती छान ग. झाली ना सगळी तयारी इकडची? हो, सगळी झाली. आई एक काम कर ना, जरा बाहेर पण जरा लक्ष दे ना. बघ ना सगळं नीट नेटकं झालंय ना. नाही नंतर मग परत तू म्हणशील की काय तुला जमलं नाही म्हणून करायला. मी काही म्हणणार नाही, तू म्हणशील. त्याच्यापेक्षा तूच बाहेर बघ जा, काय राहिलं असेल तर. मी बघून आले. एकदा तू नजर मारलीस तर बघ प्लीज. तू पण ना ऐकणार नाहीस. एकदा का अक्षयला हळद लागली की जी उष्टी हळद आहे श्रावणी, देयर इज अ गिफ्ट फॉर यू. हे काम तर होईल, पण त्यानंतर जो प्लॅन आहे तो यशस्वी करण्यासाठी आम्हाला कोणाची तरी मदत लागेल. तारा. सध्या तरी या घरात आम्हाला ताराच मदत करू शकेल. तारा. आली 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 हळद आली हळद आली हळद आली हळद आली. चला चला, हे घ्या. चला मग सुरू करूया. आता आता तुम्ही त्याला हळद लावायची आणि तुम्ही तुम्ही तिला हळद लावायची. अहो कुठे निघाला? आधी मुलाला हळद, मग उष्टी हळद मुलीला. विसरलात? तेच करणार होते मी. ओके. थँक्यू मामा. तुम्ही आमच्या लग्नाला परमिशन दिलीच, पण स्वतः सगळ्या विधी करताय. आय एम सो हॅपी. अरे मुलांच्या आनंदातच आमचा आनंद असतो, बरोबर की नाही? यू नो व्हॉट, आई वडील आधी प्रत्येक गोष्टीला नकार देतात, पण हळूहळू मुलांच्या प्रेमामुळे नकार होकारात बदलतो. शेवटी आई वडील आहेत ते. मुलांच्या प्रेमापुढे किती काळ विरोध टिकणार आहे सांग बघू. काही काळानंतर आई वडील शरण येतातच, नाही का?
अक्षय, सॉरी बेटा, माफ कर आम्हाला. तुझ्या आवडत्या मुलीशी तुझं लग्न नाही होणार आहे. या क्षणी तू त्या श्रावणीच्या प्रेमात बुडालेला आहेस. आज तुला नाही कळत आहे, पण भविष्यात कधीतरी तुला कळेलच की पैसा आणि पॉवर पेक्षा मोठं दुसरं काहीच नसतं. शनायाशी तुझं लग्न झाल्यानंतर मोनिशाची प्रॉपर्टी सुद्धा आपलीच असेल. विल ग्रो स्ट्रॉंगर. त्यानंतर या देशात आपल्याला कुणीच हात लावू शकणार नाही. तेव्हा तुला कळेल की खरं प्रेम काय असतं. इकडे आता ही हळद ना घेऊन जा आणि एका वेगळ्या बोलमध्ये काढ उष्टी हळद. म्हणजे आपल्याला उष्टी हळद बहिणीला लावायची. हो सासूबाई. एक काम कर, ते उचल, सांभाळून उचल. जाऊ आता उठती हळद अगं सावकाश सावकाश. अगं अगं काय आहे? अहो पण सासूबाई तू काय आता अर्धी अधिक सांडलीस तू. आता दोघांनाही हळद लावायची आहे, कशी पुरणार आपल्याला? सॉरी सॉरी मी करते. थांब आता, तू थांब जरा, तू काही करू नकोस. दिवा सांभाळा. आई, यातली आता उष्टी हळद थोडीशी बाजूला काढते आणि मग या हळदीत फ्रेश हळद मिक्स केली तर चालेल ना? हो हो चालेल. हे मी सगळ्यांना पुरायला पाहिजे ना लावायला आपल्या अक्षयला. आलोच आम्ही. हा काय ग तू? सरळ सरळ या मॅडमांनीच धक्का मारला आपल्याला आणि वर उलट्या बोंबा मारते. बदमाश बाई हाय ही. सावध राहायला पाहिजे तारा आणि हिच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे.